एषा ब्राह्मणी स्थिती पार्थ नैना प्राप्य विमोहिते स्थितवास्या मंतकालिपी ब्रह्मनिर्वाण मुच्यते. श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला ब्रह्मप्राप्तीचा परमेश्वर प्राप्तीचा उपाय सांगितला आणि अनेक उपाय सांगितले, एकच नाही. आणि उपाय सांगून त्यांनी शेवटी सांगितलं की अर्जुना, ही तुला जी सांगितलेली स्थिती आहे ती ब्राह्मी स्थिती आहे, एशा ब्राह्मी स्थिती पार्थ. आणि ही स्थिती प्राप्त झाल्यावर माणसाला पुन्हा मोह उत्पन्न होत नाही, अज्ञान येत नाही, आसक्ती येत नाही. एशा ब्राह्मणी स्थिती पार्थ नयना प्राप्य होते स्थितवास्या मंतकालिपी. आणि शेवटी अंतकाळी तो ब्रह्मप्राप्ती त्याला निश्चित होते. असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला दुसऱ्या अध्यायात सांगितलं. बाबा, तर ती ब्राह्मी स्थिती काय आहे, काय सांगितलं श्रीकृष्ण महाराजानं, हे मी आज तुम्हाला सांगतो. बाबा, हे अत्यंत महत्त्वाचं शास्त्र, गीताशास्त्र अत्यंत महत्त्वाचं शास्त्र आहे. अनेक साधू संतांच्या हातातून गेलेले, अनेक साधू संतांनं त्याच्यावर भाष्य केलेले आहेत. आणि मग हे शास्त्र शक्यतोवर कोणी कोणापर्यंत येत नाही. आणि पण मी सांगतो लोकांना, पण लोक वाचत नाहीत, ऐकत नाहीत. ऐकायला पाहिजे बाबा. तर काय म्हणले श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला, ब्राह्मणी स्थिती कोणची सांगितली ब्राह्मणी स्थिती? तर ते म्हणले, अर्जुना, प्रजाहती यदा कामात सर्वान पार्थ मनोगत. मनातल्या कामना सोडून देणं. प्रजाहती यदा कामात सर्वान पार्थ मनोगत. मनातल्या सगळ्या कामना सोडून देणं आणि आत्मन्यवात्मना तुष्ट. आत्मा म्हणजे परमेश्वर, परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडून राहणं, ही खरी ब्राह्मी स्थिती आहे. तर अशी स्थिती आपली उत्पन्न झाली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला फक्त परमेश्वराशिवाय आपल्याला काही दिसलं न पाहिजे. आपला परमेश्वर प्राप्तीसाठीच आपला जीवन आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. आपण ह्या मनुष्य देहात आलो तर केवळ आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची. आपल्याला ह्या 184 दुःखातून सुटून जायचं आहे आणि परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची, हा उद्देश आपला निखूळ असला पाहिजे. त्यामुळे ते म्हणतात की प्रजाहती यदा कामान सर्वान पार्थ बनवत. म्हणजे प्रजाहती म्हणजे सोडून देतो जो माणूस, प्रजाहती म्हणजे सोडून देतो, सर्व मनाच्या कामना सोडून देतो आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये जो घडून राहतो, तर तो खरा माणूस आहे. आणि त्याची जी स्थिती आहे त्या स्थितीला ब्राह्मी स्थिती म्हणतात. हो, अशी स्थिती आपल्या जीवनात उत्पन्न झाली पाहिजे. आणि सुखदुःख हे खोटे आहेत असं आपल्याला वाटलं पाहिजे. सुख बी खोटं आहे आणि दुःख बी खोटं आहे. मग त्यामुळं ते म्हणतात की अर्जुना, जो माणूस दुःखे सोनुद्विग्न म्हणा सुखे सुविगत प्रहा वित राग भय क्रोधा स्थित धीर मुनी इच्छते. जो माणूस दुःखात दुःखी होत नाही, सुखात सुखी होत नाही, दुःखे सोनुद्विग्न म्हणा सुखे सुविगत स्पृहा वित राग भय क्रोधा. आणि त्यानं वित म्हणजे सोडून दिलं, भय राग क्रोध त्यानं सोडून दिलं. तर अशा माणूस हा ह्या माणसाची तो ब्राह्मी स्थितीकडे वाटचाल करायला असं तुम्ही समजून घ्या. तो ज्या माणसाची अशी स्थिती झाली, दुःखात दुःखी होत नाही, सुखात सुखी होत नाही आणि वितराग भय क्रोध. राग म्हणजे का, आसक्ती सोडून दिली, भय सोडून दिलं, क्रोध सोडून दिला, वितराग भय क्रोधात. आणि अशी जी स्थिती झाली तर त्या स्थिती म्हणजे ब्राह्मी स्थिती आहे. त्या ब्राह्मी स्थितीकडं त्या माणसाची वाटचाल सुरू झाली असं म्हणायला काही हरकत नाही. बाबा, तशी आपली स्थिती झाली पाहिजे. दुःख बी खरं नाही, सुख बी खरं नाही असं आपल्याला वाटलं पाहिजे. आणि आपण सुखात सुखी नाही झालो पाहिजे, दुःखात दुःखी झालो न पाहिजे. आणि भय क्रोध राग आसक्ती हे सोडून देऊन आपण जीवन जगलं पाहिजे. तर आपली ब्राह्मी स्थितीकडे वाटचाल आहे असं म्हणता येईल. आता पुन्हा ते काय म्हणतात, ये सर्वत्र विस्नेह ततत प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न दृष्टी तसे प्रज्ञा प्रतिष्ठित. म्हणतात की कोणाबद्दलही आपली आसक्ती नसावा,
हे सर्वत्र स्नेहरहित पाहिजे आपण. विशेष स्नेह फक्त परमेश्वरावर पाहिजे. हे सर्वत्र विस्नेह आपले जे नाते आहेत त्याच्याबद्दल विरोध बी नाही आणि स्नेह बी नाही. हे सर्वत्र विस्नेह आणि चांगलं मिळालं, चांगली गोष्ट मिळाली काय आणि अशुभ झालं काय शुभ झालं काय आपल्या जीवनात ततत प्रप्य शुभ स्वभाव ना विनंदती न दृष्टी. कोणाबद्दल आवड बी नाही, कोणाबद्दल लय प्रेम बी नाही. आगाऊचं मिथ्या प्रेम, मिथ्या म्हणतात ते प्रेम, आणि मिथ्या प्रेम बी नाही आणि नाभिनंदती न द्वेष्टी, आणि कोणाचा द्वेष बी करत नाही. तर असा माणूस हा काय त्या माणसाची ब्राह्मणी स्थितीकडे वाटचाल आहे असं म्हणता येईल. आणि माय बाबा श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना काय म्हणले ते म्हणजे अशा हे बाह्य स्थितीकडे त्याची वाटचाल आहे असं म्हणता येईल. आणि ते म्हणले पुन्हा यदा सहरते चाय कुर्मोगाने सरस. ज्या कासव काय आहे, कासव जे काय करतं आहे त्याला संकट आलं की आपले इंद्रिय म्हणजे आपले इंद्रिय हातपाय मधात कवचामध्ये उडवून देते. काय म्हणले ते यदा सहरतेच आहे कुर्मोगानी सरेश. आणि ते आणि त्याप्रमाणे जो मुनी, जो साधक विषयापासून आपले इंद्रिय आवरून घेतो, विषयापासून आपले इंद्रिय आवरून घेतो आणि इंद्रिय यदा सरतेच आहे कुर्मोगानी सर्वशा इंद्रियार्थे बे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तर त्या माणसाची ब्राह्मणी स्थितीकडे वाटचाल आहे असं समजायला हरकत नाही. आणि मग आपल्या जीवनामध्ये तशी स्थिती आली पाहिजे, ब्राह्मणी स्थिती आली पाहिजे, आपली वाटचाल तशी पाहिजे. आपण केव्हा बी आपले जे इंद्रिय येतं ते इंद्रिय आपण ताब्यात ठेवले, कारण इंद्रियाने प्रमाथीने हरंती प्रसभम म्हण. इंद्रियाने प्रमाथीने हरंती प्रसभम. चांगल्या माणसाचं मन देखील ते इंद्रिय हरून न्यायला कमी करत नाहीत. त्यामुळं इंद्रियाच्या आधी जाऊ नये. पण माणसानं इंद्रिय सांगते तसं इंद्रिय आपल्याला वाईट गोष्टीकडं आपल्या तिचा वाईट गोष्टीकडे नेतात. त्यामुळं त्याच्या इंद्रियाच्या त्यामुळं जसं कासव तसं जर संकट आल्यावर आपले इंद्रिय आपल्या कवचात घेत आहे त्याप्रमाणे ह्या मुनीनं ह्या साधकानं आपले इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवले पाहिजे. तर त्या माणसाची ब्राह्मणी स्थितीकडे वाटचाल आहे असं समजावं लागेल. आणि मायबाबा आपण आपले इंद्रिय ताब्यात ठेवले पाहिजेत आणि काय केलं पाहिजे आणि आपली वाटचाल त्या याच्याकडं पाहिजे. कशाकडं आपल्या म्हणजे ब्राह्मणी स्थितीकडे आपली वाटचाल पाहिजे मायबापा. तर त्याप्रमाणे आपली वाटचाल त्या ब्राह्मणी स्थितीकडे वाटचाल पाहिजे. आणि ते म्हणले अर्जुना तू संसारात राहिलास आणि संसारात राहून कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाची अपेक्षा करायची नाही. त्याने सांगितलं की नेसो नित्य संन्यासी. संन्यासी कोण आहे? नित्य म्हणजे पेहराव धारण केलेला आहे तो संन्यासी नाही, तो त्याचा अंतर्मन संन्यासी झालं पाहिजे. तर कसं झालं पाहिजे ते म्हणजे नेसो नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न कांक्षित. कोणाचाही द्वेष करीत नाही आणि कोणची अपेक्षा करीत नाही, तो सदाही संन्यासी आहे. माय बाबा असा जो माणूस आहे कोणाचा द्वेष करीत नाही, कोणची अपेक्षा करीत नाही, त्याची त्या याच्याकडं कशाकडं ब्राह्मणी स्थितीकडं वाटचाल आहे असं समजायला हरकत नाही. आणि ते श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोत्या संन्यासीच योगीचं न निरग्निर्न चाकरी आहे. म्हणजे जो कर्म तर करतो पण कर्माच्या फळाची आस करत नाही, आसक्ती नाही करत. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोत्या संन्यासीचं योगी, त्यालाच संन्यासी म्हणावं, त्यालाच योगी म्हणावं. तोच माणूसची ब्राह्मणी स्थितीकडे वाटचाल आहे असं समजायला हरकत नाही मायबापू. आणि श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की जो आपलं जे जीवन आहे आपला उद्धार आपणच करू शकतो. जे जीवनामध्ये आपला परमेश्वर देखील उद्धार करू शकत नाही. तुम्ही कर्मच केले नाही तर परमेश्वर काय करणार आहे? तर तुम्ही ते म्हणतात की उद्धरेत आत्मनात्मानं,
नात्मानम असादेत आत्मह्यात्मनो बांधू रात्मयोरपिरा. जो माणूस आपली स्वतःला ओळखितो आणि स्वतःचं कल्याण कशात आहे, आपलं भलं कशात आहे, आपला उद्धार कशानं होईल हे जो जाणून घेतो आणि त्याप्रमाणे वर्तन करतो, तर त्या माणसाची वाटचाल ब्राह्मणी स्थितीकडे आहे असं समजायला काहीच हरकत नाही बाबू. आणि ते श्रीकृष्ण महाराज पुन्हा काय म्हणले, या निशा सर्वभूतानां तस्यां जागृतीसे या निशा सर्वभूतानां तस्यां जागृतीसे मी येशां जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. तो माणूस, सगळे लोक ज्यावेळेस झोपलेले असतात त्यावेळेस हा जो माणूस उठतो आणि परमेश्वराचं चिंतन करतो, आणि ज्यावेळेस सगळे लोक झोपलेले असतात त्यावेळेस हा जागा असतो, आणि ज्यावेळेस सगळे लोक जागे असतात त्यावेळेस हा झोपलेला असतो. तर अशी स्थिती माणसाची झाली पाहिजे. तर अशी स्थिती जर झाली मायबाबा, तर तो माणूस नाही का खरंच त्याची वाटचाल म्हणजे कशाकडे आहे, ब्राह्मणी स्थितीकडे त्याची वाटचाल आहे असं समजायला काहीच हरकत नाही. आणि पुन्हा म्हणले की काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम. काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास आहे. काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कळदू सर्व कर्मफल त्याग प्रावत्याक्षणा. म्हणजे काम्य कर्माचा त्याग करणारा माणूस केला पाहिजे आपण. काम्य कर्माचा काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यास. आणि जो काम्य कर्माचा त्याग करणं म्हणजेच संन्यास आहे. आणि तसा काम्य कर्माचा त्याग आपल्याकडून झाला पाहिजे. आणि ज्या माणसाकडून काम्य कर्माचा त्याग होतो आणि जो सतत आत्मनिवात्मना तुष्ट परमेश्वराच्या चिंतनात जो सदा घडून राहतो मायबाबा, त्या माणसाची वाटचाल ब्राह्मणी स्थितीकडे आहे असं समजायला हरकत नाही. आणि त्याचमुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना, ऐशा ब्राह्मणी स्थिती, मी सांगितलेली जी स्थिती आहे ती ब्राह्मणी स्थिती आहे. ऐशा ब्राह्मणी स्थिती पार्थ नयना पाप्य होती. अशी स्थिती प्राप्त झाल्यावर माणूस पुरा मोहात पडत नाही, अज्ञान त्याला येत नाही. नयना प्राप्य होती स्थितो अशा अंतकाळी, आणि अंतकाळी देखील जो त्याच्यात स्थित राहतो, स्थितो अशा अंतकाळी आणि ब्रह्मनिर्वाण उच्चते, आणि तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो. मायबाबा, परमेश्वर प्राप्ती ही अशा आपल्या आचरणावर अवलंबून, आपल्या वर्तनावर अवलंबून. आपलं वर्तन बदललं पाहिजे. वर्तन आपण ज्ञान झालं म्हणजे फार मोठी गोष्ट झाली नाही. ज्ञान होणं म्हणजे काही नाही, पण ज्ञान होऊन ज्ञानासारखं आचरण झालं पाहिजे. तुम्हाला गीता कळाली पण गीतेसारखं तुम्ही जर चालले नाही तर त्याचा काही फायदा नाही. पण तुम्ही गीता कळाली आणि गीतेप्रमाणे जर चाललं तर त्याला त्या माणसाची फायदा होतो, त्या माणसाची ब्राह्मणी स्थिती प्राप्त होती आणि तो शेवटी परमेश्वर प्राप्तीला जातो. मायबाबा, अशी ब्राह्मणी स्थिती प्राप्त करा आणि परमेश्वर प्राप्तीला जा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.